नमः शिवाय. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मराठी कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे. या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्यांच्या आशीर्वादाने सर्पदोष निवारण आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी प्रार्थना केली जाते. हिंदू धर्मामध्ये सर्प म्हणजेच नाग हे देवतेच्या स्वरूपात पूजले जातात. नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहे. भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेषनागावरती विसावतात. यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे. श्रावण महिना हा शिवपूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांचीही कृपा आशीर्वादास पात्र होता येते. या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असं मानलं जातं. ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष देखील नाहीसे होतात. नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला येत असतो. बहुतेक स्त्रिया या दिवशी उपवास करतात, तर काही ठिकाणी नागचतुर्थीच्या दिवशी उपवास केला जातो. घरामध्ये नागदेवतेचा फोटो लावून त्याची पूजा केली जाते. नागदेवतेला हळदी कुंकू लावले जाते. काही ठिकाणी वारुळाची पूजा केली जाते. तसेच मंदिरात देखील पूजा केली जाते. नागदेवतेला धूप दीप लावून पूजा केली जाते आणि दूध आणि लाह्यांचा नैवेद्य ठेवला जातो. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्याची देखील प्रथा आहे. सर्व महिला एकत्र येऊन झोका खेळतात. आता झोका का खेळतात यामागे देखील एक कारण आहे. जसा जसा झोका पुढे जातो तसतशी आपल्या भावाची प्रगती होत जाते आणि जसजसा झोका मागे येतो तसेच आपल्या भावावरती जे काही संकट येत असतात तर ते दूर होण्यास मदत होत असते. म्हणून नागपंचमीच्या दिवशी महिला झोका या आवर्जून खेळतातच. आपल्याला या दिवशी 5 झोके तरी कमीत कमी खेळायचे आहे. तसेच नागपंचमीच्या दिवशी मेहंदी देखील काढली जाते. याचे देखील विशेष महत्त्व आहे. आता नागपंचमीची कथा काय आहे तर ते आपण जाणून घेऊया. नागपंचमीच्या 2 कथा सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. कहाणी नागपंचमीची शेतकऱ्याची. आटमाट नगर होतं. तिथं एक शेतकरी होता. त्याच्या शेतात नागाचं वारूळ होतं. श्रावण मास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. शेतकरी आपला नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला. नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागाची नागकुलं होती त्यांना नांगराचा फाळ लागला आणि ती मेली. काही वेळानं नागिन आली. आपलं वारूळ पाहू लागली. तो तिथं वारूळ नाही आणि पिल्लही नाहीत. इकडे तिकडे पाहू लागली तेव्हा नांगर रक्ताने भरलेला दिसला. तसं तिच्या मनात आलं, याच्या नांगरानं माझी पिल्लं मेली. तो रोष मनात ठेवला. शेतकऱ्याचा निर्वंश करावा असं मनात आणलं. फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली. मुलाबाळांना लेकी सुनांना शेतकऱ्याला आणि त्याच्या बायकोला दंश केला. त्याचबरोबर सर्वजण मरून पडले. पुढं तिला असं समजलं की याची एक मुलगी परगावी आहे. तिला दंश करावा म्हणून निघाली. ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी आले. तो त्या घरी बाईनं पाटावर नागनागीन 9 नागकुळं काढली आहेत. त्यांची पूजा केली आहे. दुधाचा नैवेद्य दाखवला आहे. नागाने लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत. मोठ्या आनंदानं पूजा करून प्रार्थना करत आहे. तोही नागिन तिथं पोचले. पूजा पाहून संतुष्ट झाले. दूध पिऊन समाधान पावले. चंदनात आनंदानं लोळली. इकडे हिची प्रार्थना आपली डोळे मिटून चाललीच आहे. इतक्यात नागिन उभी राहिली. तिला म्हणू लागली, बाई तू कोण आहेस, तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले. पाहतो तो प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली. बाई बिचारी भिवू लागली. नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर दे. सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून नागिनीला वाईट वाटलं. ती मनात म्हणाली, ही आपल्याला इतकी भक्तीनं पूजत आहे, आपलं व्रत पाळत आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे. हे चांगलं नाही असं म्हणून नागिनीनं तिला बापाची हकीकत सांगितली. तिनं ती ऐकली. वाईट वाटलं. तिनं आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला. तिनं तिला अमृत दिलं. ते घेऊन त्या पावली ती माहेरी आली. सगळ्या माणसांच्या तोंडून अमृत घातलं. सगळी माणसं जिवंत झाली. सगळ्यांना आनंद झाला. बापाला तिनं झालेली सगळी हकीकत सांगितली.
तेव्हा बापानं विचारलं, हे व्रत कसं करावं. मुलीनं व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं पाळावं, नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर शिजवू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं. तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला. अशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण हो. आता आपण नागपंचमीची दुसरी कथा ही जाणून घेऊया. तर खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका सुंदर अशा आटपाट नगरात एक अत्यंत साधे विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांची चर्चा संपूर्ण पंचक्रोशीत होती. त्या नगरातून वाहणारी खळखळती नदी, हिरवीगार शेत आणि निसर्गाचं विलक्षण सौंदर्य या नगराची शोभा वाढवत होते. या ब्राह्मणाच्या घरात साक्षात लक्ष्मी पाणी भरत होती. ब्राह्मणाला 4 मुले होती. ही 4ही मुले अत्यंत कर्तबगार आणि हुशार होती. यथावकाश त्या 4ही मुलांचे विवाह झाले आणि ब्राह्मणाच्या घरात 4 सुना लक्ष्मीच्या पावलांनी चालून आल्या. या घरात आता खऱ्या अर्थाने गोकुळ नांदत होतं. घराचं अंगण माणसांनी आणि हसण्या खिदळण्याने भरून गेलं होतं. पण या 4 सुनांमध्ये एक खूप मोठा फरक होता. पहिली, दुसरी आणि तिसरी अशा ज्या 3 मोठ्या सुना होत्या त्या अतिशय श्रीमंत घरातून आलेल्या होत्या. त्यांच्या माहेरी भरपूर संपत्ती होती, मोठे वाडे होते आणि त्यांचे भाऊ बहीण, आई वडील असा मोठा गोतावळा होता. त्यामुळे या तिघींनाही आपल्या माहेरचा थोडा गर्व होता. त्या नेहमी एकत्र बसून आपल्या माहेरच्या श्रीमंतीच्या दागिन्यांच्या आणि कपड्यांच्या गप्पा मारत असत. त्यांच्या बोलण्यात नेहमी एक प्रकारचा रुबाब असायचा. पण या सगळ्यात अगदी वेगळी होती ती म्हणजे सर्वात धाकटी आणि चौथी सून. ही धाकटी सून दिसायला जेवढी सुंदर होती तेवढीच ती मनानेही निर्मळ आणि पवित्र होती. पण या धाकट्या सुनेच्या नशिबात एक खूप मोठं दुःख होतं. ती अगदी लहान असतानाच तिचे आई वडील देवाघरी गेले होते. तिला कोणीही सक्का भाऊ किंवा बहीण नव्हती. या जगात तिचं माहेरचं असं कोणीच नव्हतं. ती पूर्णपणे पोरगी होती. धाकटी सून घरातली सगळी कामं अगदी निमूटपणे करत असे. पहाटे सर्वात आधी उठून सडा रांगोळी करण्यापासून ते रात्री सर्वांची जेवणे होईपर्यंत ती एकटीच राबत असे. मोठ्या 3 जावांना काम करण्याचा कंटाळा यायचा, त्यामुळे त्या बहुतांश कामे या धाकट्या सुनेवरच सोपवत असत. पण तिने कधीही याबद्दल तक्रार केली नाही. मोठ्या जावा तिला नेहमी काही ना काही टोमणे मारत असत. तुझ्या माहेरून काय आलंय, तू तर भिकारीच आहेस, असे शब्द तिला वारंवार ऐकावे लागत. पण ही बिचारी मुकाट्याने सगळे सहन करत असे. तिची देवाची भक्ती खूप गाढ होती. विशेषतः नागदेवतेवर तिची नितांत श्रद्धा होती. जेव्हा जेव्हा तिला एकटं वाटायचं, जेव्हा जेव्हा जावांच्या टोमण्याने तिचं मन दुखवलं जायचं, तेव्हा ती देवघरात जाऊन नागदेवतेच्या मूर्तीसमोर डोळे मिटून उभी राहायची आणि मनातल्या मनात त्यांच्याशी बोलायची. असाच काळ पुढे सरकत होता. उन्हाळ्याची काही चाहूल संपली आणि आकाशात काळे भोर ढग दाटून आले. मृगाचा पाऊस बरसू लागला आणि पाहता पाहता तो पवित्र श्रावण महिना आला. श्रावण महिना म्हणजे माहेर वासनींच्या आनंदाचा काळ. झाडांना बांधलेले झोके, हातांवर रंगलेली मेहंदी आणि माहेरहून येणाऱ्या बोलवण्याची आतुरतेने पाहिली जाणारी वाट. नागपंचमीचा सण अगदी तोंडावर आला होता. घरातल्या मोठ्या 3 सुनांचे भाऊ त्यांना माहेरी नेण्यासाठी बैलगाड्या आणि रथ घेऊन आले. कुणाचा भाऊ सुंदर साड्या घेऊन आला तर कुणाचा भाऊ मिठाई घेऊन आला. घरात नुसती आनंदाची आणि गडबडीची लाट उसळली होती. मोठ्या 3 सुनांनी आनंदाने आपली तयारी केली. नटून थटून हसत खेळत त्या आपल्या भावांसोबत माहेरी जायला निघाल्या. जाताना त्यांनी धाकट्या सुनेला मुद्दाम विचारलं, काय ग, आम्ही चाललो माहेरी, तू कधी जाणार? तुला न्यायला कोण येणार आहे ग तुझ्या माहेर? हे ऐकून धाकट्या सुनेला वाईट वाटलं. तिचे डोळे भरून आले. पण तिने ओठ घट्ट चावून आपले अश्रू लपवले. 3 जावा आपल्या भावांसोबत निघून गेल्या आणि एवढ्या मोठ्या वाड्यात धाकटी सून अगदी एकटी पडली. कामाचा सगळा व्याप आता तिच्याच अंगावर होता. तसेच झाडताना, भांडी घासताना, स्वयंपाक करताना तिला सारखी आपल्या पोरकेपणाची जाणीव होत होती. इतर मुली नागपंचमीला झोके खेळणार, हसणार, बागडणार आणि आपण मात्र इथे राबत राहणार. या विचारानं तिचं मन अधिकच उदास झालं. शेवटी तिला राहावेना. कामा उरकून ती मागच्या परसात गेली. तिथं एक अत्यंत जुनं आणि मोठं असं नागाचं वारू होतं. त्या वारुळाजवळ जाऊन ती गुडघे टेकून बसली आणि उकसाबुकशी रडू लागली. तिने दोन्ही हात जोडले आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती नागदेवतेला साकडं घालू लागली. हे नागोबा देवा, हे शेष नारायणा, माझं या जगात कुणीच नाही. ना मला कोणी आईची माया लावणार आहे, ना कोणी पाठीराखा भाऊ आहे. माझा जावा त्यांचे भाऊ आल्यावर किती आनंदाने माहेरी गेल्या. मला न्यायला कोणीच येणार नाही का? मला माहेरची ओढ नाही का? हे देवा, मी आजवर तुझीच भक्ती केली आहे.
तूच माझा बाप आहे, तूच माझा भाऊ आणि तूच माझा सर्वस्व आहे. मी तुलाच माझा सर्व संबंधी मानले आहे. आज या नागपंचमीच्या दिवशी मला माहेरी न्यायला तू येशील का रे? माझा हा पोरकेपणा तू दूर करशील का? मला तुझ्या घरी घेऊन चल ना देवा. मंडळी हो, तिची ही आर्त हाक, तिचे ते शुद्ध अश्रू थेट पाताळात नागलोकांपर्यंत पोहोचले. म्हणतात ना, भक्ताच्या हाकेला देव कधीच पाठमोरा होत नाही. तिची ती करुणा आवाज ऐकून साक्षात शेषनागाचं सिंहासन हललं. नागराजाला तिच्या त्या निर्मळ भक्तीची आणि अश्रूंची दया आली. त्याने ठरवलं की आज आपणच या निरागस मुलीचा भाऊ होऊन तिला माहेरी न्यायला जायचं. नागराजाने क्षणात आपलं दिव्य रूप लपवलं आणि एका तरुण तेजस्वी अशा ब्राह्मणाचं रूप धारण केलं. पांढरे शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणं आणि अंगावरती चेहऱ्यावरती एक विलक्षण शांतता घेऊन हे ब्राह्मण रूपी नागदेव थेट त्या मुलीच्या सासरी पोहोचले. वाड्यात येऊन त्यांनी हाक मारली. सासरे बुवा बाहेर आले. त्यांनी त्या अनोळखी ब्राह्मणाला पाहिलं आणि विचारलं, कोण आपण आणि कोणाकडे काम आहे? तेव्हा ते ब्राह्मण रूपी नागदेव म्हणाले, अहो, मी तुमच्या धाकटे सुनेचा भाऊ आहे. ती अगदी लहान असतानाच मी दूर शिक्षणासाठी आणि तीर्थयात्रेला गेलो होतो, त्यामुळे इतकी वर्ष भेटता आलं नाही. आता ऐकलं की ती इथे सून म्हणून नांदते, म्हणून नागपंचमीच्या सणाला माझ्या लाडक्या बहिणीला माझ्या घरी तिच्या माहेरी न्यायला आलोय. सासरे बाबा थोडे विचारात पडले. त्यांनी आजवर या मुलीच्या तोंडून कधी कुणा भावाचा उल्लेख ऐकलेला नव्हता. हा इतके दिवस कुठे लपून राहिला होता? त्यांनी घरात जाऊन धाकट्या सुनीला बाहेर बोलवलं. धाकटी सून दारात आली. तिने त्या तरुण ब्राह्मणाला पाहिलं. तिनेही त्यांना आयुष्यात कधी पाहिलं नव्हतं. पण श्रोते हो, इथेच तर खरी देवाची लीला आहे. त्या मुलीच्या अंतरात्म्याला आणि तिच्या भक्तीला एका क्षणात जाणीव झाली की हा साधासुद्धा माणूस नाही, तर माझ्या हाकेला धावून आलेला माझा साक्षात नागोबा भाऊ आहे. तिच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. तिने सासऱ्यांकडे वळून अत्यंत आत्मविश्वासाने सांगितलं, होय सासरे बुवा, हे माझे सख्खे भाऊ आहेत. सासऱ्यांचा आता विश्वास बसला. ब्राह्मण सून खोटे बोलणार नाही याची त्यांना खात्री होती. त्यांनी सुनेला माहेरी जाण्याची परवानगी दिली. धाकट्या सुनेने आनंदाने आणि उत्साहाने आपली छोटीशी गाठोडी बांधली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. ती आपल्या या भावासोबत माहेरी जायला निघाली. वाटेत जाताना घनदाट जंगल लागलं. उंच उंच झाडे, पक्ष्यांचा किलबिलाट आणि श्रावणातील ती थंडगार हवा. ती भावाच्या मागे मागे चालत होती. काही अंतर गेल्यावर ते एका मोठ्या भव्य वारुळाजवळ थांबले. आजूबाजूला कोणीही मानवी वस्ती नव्हती. त्या ब्राह्मणाने मागे वळून मुलीकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी हास्य होतं. तो म्हणाला, मुली, तू खूप हुशार आहेस आणि तुझी भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. तू मला ओळखलंस. मी तुझा मानवी भाऊ नाही, तर तू ज्याला आपलं सर्वस्व मानलंस, ज्याला तू भाऊ म्हणून हाक मारलेस, तो मी तुझा नागोबा आहे. असं म्हणत त्या ब्राह्मणाने आपलं मानवी रूप सोडून दिलं आणि एका क्षणात तिथे एक प्रचंड तेजस्वी आणि दिव्य असं नागराज प्रकट झाला. त्याच्या मस्तकावर अनेक फणे होते. त्या फण्यांवर तेजस्वी मणी चमकत होते आणि त्याचा आकार अत्यंत भव्य होता. सुरुवातीला तो अवाढव्य आकार पाहून ती थोडी घाबरली. तिच्या अंगावर काटा आला. पण लगेचच तिला जाणीव झाली की हा आपला लाडका भाऊ आहे, जो आपल्या रक्षणासाठी आला आहे. नागराजाने अत्यंत प्रेमाने तिला धीर दिला. घाबरू नकोस ताई, मी तुझा भाऊ आहे. आजपासून माझं घर तेच तुझं माहेर. चल, मी तुला माझ्या नागलोकात घेऊन जातो. असं म्हणून नागराजाने तिला आपल्या एका भव्य फणीवर बसायला सांगितलं. ती आदराने आणि थोड्या भीतीने फणीवर बसली आणि बघता बघता नागराजाने त्या वारुळातून थेट पाताळात प्रवेश केला. तो प्रवास अत्यंत वेगवान आणि अद्भुत होता. आतमध्ये जसजसे तो गेला तसतसा एक वेगळाच प्रकाश दिसू लागला. काही क्षणातच ते पाताळातील नागलोकात पोहोचले. हो, नागलोकांचे दृश्य शब्दात सांगणं कठीण आहे. तिथं सूर्याचा प्रकाश नव्हता, पण हजारो नागांच्या मस्तकावर असलेल्या नागमण्यांच्या प्रकाशाने तो संपूर्ण नागलोक लखलखत होता. तिथे सोन्या चांदीचे आणि हिरेमणकांचे महाल होते. सर्वत्र शांतता आणि पावित्र्य भरून राहिलं होतं. सगळीकडे सुगंधी फुले उमलली होती. नागराजाने तिला आपल्या राजवाड्यात नेलं. तिथे नागराणी म्हणजेच तिची बहिणी तिची वाट पाहत होती. नागराजाने आधी सर्वांना ताकीद दिली होती की हिला कोणीही चावू नका, ही आपली पाहुणी आहे. नागराणीने अत्यंत प्रेमाने तिचं स्वागत केले. ए ननंदबाई, कशी आहेस तू? आजपासून हे तुझंच घर आहे. असं म्हणत नागराणीने तिला मिठी मारली. धाकट्या सुनेला आयुष्यात पहिल्यांदाच असं भरभरून माहेरचं प्रेम मिळत होतं. तिचे डोळे पुन्हा एकदा कृतज्ञतेने भरून आले. नागलोकातील ते दिवस तिच्यासाठी एखाद्या
सुंदर स्वप्नासारखे होते. तिला साक्षात राणीसारखं वागवलं जात होतं. रोज नवीन सुंदर कपडे अंगावर घालायला, हिरे आणि मोत्यांचे अत्यंत किमती दागिने आणि खायला पंचपक्वान्नांचे ताट तिला मिळत होते. नागराणी आणि नागराज तिचे खूप लाड करत होते. तिचा सगळा थकवा, सासूरवासाचा त्रास, जावांची टोमणे आणि पोरकेपणा कुठल्याचा कुठले पळून गेला होता. पण म्हणतात ना, माणसाचं नशीब त्याला कधीतरी चुकतं. सुखाच्या या काळातही तिच्या हातून एक अजाणतेपणे मोठी चूक घडणार होती. नागराणी ही गरोदर होती आणि तिची बाळंतपणाची वेळ जवळ आली होती. एक दिवस अचानक नागराणीला बाळंतपणाच्या कळा सुरू झाल्या. नागलोकात गडबड उडाली. नागराणीला एका विशेष अंधाऱ्या खोलीत नेण्यात आलं. तिथे खूप कमी प्रकाश होता. धाकट्या सुनेला नागराणीची खूप काळजी वाटत होती. ती मदतीसाठी तिथेच उभी होती. तेव्हा कोणीतरी तिला मदत करायला सांगितले. तिच्या हातात प्रकाश करण्यासाठी एक मोठा जड असा तेलाचा दिवा दिला आणि एका हातात नुकत्याच जन्मणाऱ्या पिल्लांसाठी गरम दुधाचा एक वाडगा दिला. ती अत्यंत काळजीपूर्वक तो जड दिवा आणि गरम दुधाचा वाडगा धरून उभी होती. तिचे लक्ष नागराणीकडे होते. काही वेळातच नागराणीची प्रस्तुती झाली आणि पाहता पाहता तिथे अनेक छोटी छोटी नाजूक आणि सुंदर अशी नागपिल्ले जन्मली. ती कोवळी पिल्ले जन्मल्या जन्मल्या वळवळ करत इकडे तिकडे फिरू लागली. सळसळत जमिनीवर फिरणारी ती पिल्ले पाहताना अचानक एक पिल्लू थेट त्या धाकटे सुनीच्या पायाजवळ आली. आणि माणसाचा स्वभावच असा असतो की पायाजवळ अचानक साप किंवा असं काही सळसळत आलं की तो डचकतो. ती बिचारी मानवी मुलगी होती. पायाला काहीतरी थंडगार स्पर्श होताच ती अचानक डचकली. ती घाबरून मागे सरकली आणि या गडबडीत तिचा तोल गेला. तिच्या हातातील तो जड तेलाचा दिवा थेट खाली पडला. तो जड दिवा बरोबर खाली सळसळणाऱ्या त्या कोवळ्या नागपिल्लांच्या शेपट्यावर जाऊन पडला. गरम तेलामुळे पिल्ले वेदनेने वळवळ करू लागली. काहींच्या शेपट्या त्या जड दिव्याखाली येऊन चिरडल्या गेल्या आणि भाजून तुटल्या. खोलीतच एक हाहाकार माजला. पिल्लांचा तो वेदनेने भरलेला आवाज ऐकून नागराणी अत्यंत संतापली. तिचा राग अनावर झाला. ती फणा काढून फुटकरत त्या धाकट्या सुनेवर ओरडली, अगं कृतज्ञ मुली, आम्ही तुला माहेरचं सुख दिलं, तुला राणीसारखं ठेवलं आणि तू माझ्याच कोवळ्या पिल्लांना असं अपंग केलंस. माझ्या पिल्लांच्या शेपट्या भाजून टाकल्यास. मी तुला जिवंत सोडणार नाही. नागराणी रागाने फणफणत होती. धाकटी सून थरथर कापू लागली. ती ओक्साबोक्शी रडू लागली. वहिनी, मला माफ करा. मी हे मुद्दाम नाही केलं. मी फक्त डचकले आणि माझ्या हातून चुकून दिवा खाली पडला. मला क्षमा करा. ती गयावया करत होती. तेवढ्यात नागराज तिथे आले. त्यांनी सगळा प्रकार पाहिला. त्यांना घडलेली घटना समजली. नागराणी रागाने फणफणत नवऱ्याला सगळी हकीकत सांगत होती. नागराजाने तिला कसेबसे शांत केले. अगं, ती मानवी मुलगी आहे. ती मुद्दाम असं कधीच करणार नाही. चुकून तिच्या हातून ही घटना घडली आहे. मी तिला लवकरच सासरी पोहोचवतो. पण नागराजालाही आतून कळून चुकलं होतं की आता या मुलीला नागलोकात ठेवणं सुरक्षित नाही. नागराणीच्या मनात तिच्याबद्दल राग निर्माण झाला आहे. जर कधी नागराणीच्या हातून रागाच्या भरात तिला दंश झाला तर मोठा अनर्थ होईल. त्यामुळे नागराजाने जड अंतकरणाने निर्णय घेतला की आता तिला तिच्या सासरी परत सोडायचं. नागराजाने तिला जवळ बोलावलं. ताई, जे झालं ते दुर्दैवी होतं, पण आता तू इथे राहणं योग्य नाही. मी तुला तुझ्या सासरी सोडायला येतो. धाकट्या सुनेलाही खूप वाईट वाटत होतं. माहेर मिळाल्याचा आनंद होता, पण आपल्या हातून पिल्लांना वेदना झाल्याचं मोठं दुःख तिच्या मनात होतं. ती रडत नागलोकाचा निरोप घेऊ लागली. जाताना नागराजाने आपल्या या लाडक्या बहिणीला खूप सारा आहेर दिला. अनेक किमती हिरे, माणिक, सोन्याचे हार, कडे आणि भरपूर संपत्ती तिच्या पदरात घातली. पुन्हा एकदा तिला आपल्या फणीवर बसून नागराज पृथ्वी तलावर आला आणि तिला सुरक्षित तिच्या वाड्याजवळ सोडून गुप्त झाला. जेव्हा ती धाकटी सून इकडे सगळे दागिने आणि संपत्ती घेऊन घरात आली, तेव्हा सासरे आणि माहेरहून परत आलेल्या मोठ्या तिन्ही जावांचे डोळे विस्फारले. त्यांना विश्वासच बसत नव्हता की ही पोरकी मुलगी इतकं धन घेऊन आले. मोठ्या जावांचा गर्व कुठल्याच्या कुठले गळून पडला होता. घरात आता धाकट्या सुनेचा खूप मान वाढला होता. लोक तिचं कौतुक करू लागले. पुढे ती पूर्वीसारखीच आनंदाने वागू लागली. पण बाहेरून जरी ती सुखी दिसत असली तरी तिच्या मनात सतत त्या तुटक्या शेपटीच्या नागपिल्लांची आठवण यायची. माझ्यामुळे त्या बिचाऱ्या कोवळ्या जीवांना वेदना झाल्या, हे तिच्या मनात कायम होतं. ती रोज देवाची क्षमा मागत असे. असाच एक वर्षभराचा काळ लोटला. पुन्हा एकदा निसर्गाचं रूप पालटलं आणि श्रावण महिना आला. नागपंचमीचा सण येऊन ठेपला. इकडे नागलोकात ती छोटी नागपिल्ले आता बऱ्यापैकी मोठी झाली होती, पण त्यांची शेपटी मात्र तुटलेलीच होती. एकदा ती पिल्ले एकत्र खेळत असताना त्यांनी पाहिलं की इतर नागांच्या शेपट्या लांब सडक आहेत आणि आपली शेपटी तुटकी आहेत. त्यांनी धावत जाऊन आपल्या आईला म्हणजेच नागराणीला विचारलं, आई ग आई, इतर सर्वांच्या शेपट्या किती सुंदर आणि लांब आहेत, मग आमच्या शेपट्या अशा तुटक्या आणि भाजलेल्या का आहेत? हा प्रश्न ऐकताच नागराणीचा जुना राग पुन्हा उफाळून आला.
ती म्हणाली, मुलांनो, गेल्या वर्षी तुमची एक मानलेली आत्या, जी एक मानवी मुलगी आहे, ती इथे आली होती. तिच्याच निष्काळजीपणामुळे तुमच्या अंगावरती गरम दूध आणि दिवा पडला आणि तुमच्या शेपट्या अशा झाल्या. तिनेच तुम्हाला अपंग केलं आहे. हे ऐकताच त्या तरुण नागपिल्लांच्या मनात रागाचा भडका उडाला. सुडाची भावना त्यांच्या मनात जागी झाली. जिने आम्हाला असं विद्रूप केलं, तिला आम्ही जिवंत सोडणार नाही. आम्ही आजच पृथ्वीवर जाऊन तिला दंश करू आणि आमचा बदला घेऊ, असे त्यांच्या मनात आले. हिचा सूड घ्यावा म्हणून हे तिच्या घरी आले. तो नागपंचमीचा दिवस होता. हिनं आपली पुष्कळ वेळ भावांची वाट पाहिली. ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली, त्यांची पूजा केली. जवळ नागाने लाया, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिल्लं पाहत आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा माझे लहान भाऊ असतील तिथं खुशाल असत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातील सर्व राग घालवला. मनात तिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली. दूध पाणी ठेवतात, त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून ते तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफर संपूर्ण हो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.